नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा बाळगते की तुम्ही सुरक्षित असताल, आनंददायी असताल. तर असो, आज आपला हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आता थंडीचा महिना येतोय, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवायचा आहे मला तुमच्यासाठी. म्हणून कारण असं आहे की आता थंडीच्या दिवसामध्ये ना, आता तुम्ही भरपूर माझे व्हिडिओ बघता, नाग, तामण, मण्यार असे भरपूर पिल्लांपासून अगदी फार मोठे मोठे साप तुम्ही आपल्या चॅनलवर बघत असता. पण त्याच्यामध्ये एक साप जो आहे घोणस, सगळे ओळखतात घोणसला, मला माहिती आहे. बऱ्यापैकी लोक घोणस आता ओळखून आहेत. आणि तोच घोणस मित्रांनो, या हिवाळ्यामध्ये ना, हा त्याचा घोणस बाहेर निघायचा हा प्रॉपर टायमिंग असतो बघा. हा हिवाळा, या हिवाळ्यामध्ये ना जे वर्षभर तुम्हाला घोणस नाही दिसत ते या हिवाळ्यामध्ये दिसतात. या हिवाळ्यामध्ये माझे देखील तुम्ही व्हिडिओ बघताल तर तुम्हाला घोणस जातीचे साप जास्त करून दिसून येतील. ते पण कसे, असे छोटे वगैरे नाही बरं का, असे मोठे मोठे जाड जाड मोठे मोठे साप. आणि एक नाही बरं का, 2, 3, 4 एवढ्या संख्येने ते या हिवाळ्यामध्ये बाहेर पडतात. त्याच्यामध्ये एखादी मादा असू शकते, बाकीचे 2-3 नर असू शकतात. म्हणजे सांगायचं झालं हे की मिलन कालावधी असल्यामुळे जे साप तुम्हाला उन्हाळ्या पावसामध्ये नाही पाहायला भेटणार, तो ह्या मोठ्या मोठ्या साईजचा हिवाळ्यामध्ये बाहेर पडतो. मग तो तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्हाला दिसू शकतो, कुठे तुम्ही शेतात तुम्हाला दिसू शकतो, किंवा तुम्ही रोडने कुठे चालला तुम्हाला रोड क्रॉस करताना तो दिसू शकतो. त्यामुळेच हा व्हिडिओ मी बनवतीये. हे माझ्याकडे एक लॅमिनेशन आहे जे मी तुमच्यासाठी जपून ठेवलेलं आहे. यापूर्वी देखील एका फोटोमध्ये हे दाखवलं होतं मी तुम्हाला, आता पुन्हा दाखवते. हे मी तुमच्यासाठीच खास तयार करून ठेवलेलं आहे की घोणस साप असा तर तुम्हाला हातात नाही दाखवू शकत मी. त्याच्यामुळे त्याचं हे स्किन आहे, केचवी कातन म्हणतो ना आपण, ती आहे. त्याच्यावरच तुम्हाला माहिती देते. बऱ्यापैकी खूप सारे लोक घोणसला ओळखतात, पण ज्यांना घोणस सापाबद्दल अजून ज्यांनी घोणस साप जास्त पाहिलेला नाहीये त्यांच्यासाठी, किंवा ज्यांना त्याच्याबद्दल जास्त काही माहिती नाही त्यांच्यासाठी हे घोणस साप आहे मित्रांनो. आता बऱ्याच जणांना माझ्या हातामध्ये पाहिल्यावर ज्यांना ह्याच्याबद्दल माहिती नाही ते याला अजगर सुद्धा समजतात, किंवा कोणी समोरासमोर जर पाहिलं तर अजगराचं पिल्लू देखील याला समजतात. मोठा असेल तर मग मोठा अजगर समजतात. इकडे 2 डोळे आहेत. इथून हा डोक्यावरच्या भागापासून अशी काळ्या चॉकलेटी धब्यांची अशी साखळी तयार होते. ही पूर्ण फुल काढते बरं का, फुल स्किन आहे. इकडून तोंडापासून ते शेपटीपर्यंतची अशी चालू होते. हे बघू शकता, पूर्ण इथे शेपटीपर्यंत ती साखळी आलेली असते. आणि तसेच गोल डबे आहे बघा डाव्या आणि उजव्या बाजूला. पण या डब्यामध्ये थोडासा अंतर आहे बघा. ही कशी एकाला एक लागून शंकरपाळी सारखा शेपची, तशी इथे थोडा गॅप आहे. आणि त्याच्या पाठीमागचा खालचा जो सरपटणारा भाग जर तुम्ही बघितला तर तो काही अशा पद्धतीने. हा घोणस साप आहे. हा साप विषारी सापांपैकी एक अतिविषारी जातीचा साप. ही एक तुकडा देखील माझ्याकडे आहे. याच्यामध्ये तुम्हाला ठळक दिसेल बघा. ह्या सापाची जी त्वचा आहे ती बाकीच्या सापांसारखी अशी सॉफ्ट नसते, थोडेसे असे खवले खवले असतात. ते जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा, ते असे खवले खवले असतात. तर हा घोणस जातीचा साप, ज्याला इंग्लिशमध्ये रसेल वायपर नावाने ओळखलं जातं, ग्रामीण भागामध्ये याला परड, परूड, त्याच्यानंतर म्हणजे खूप वेगवेगळ्या भागात वेगळे नाव आहेत. तुमच्या माहितीमध्ये काय आहे मला कमेंटमध्ये सांगताल तुम्ही, की आमच्या भागामध्ये हे बोलतात. तर माझ्याकडे याला घोणस नाव जास्त करून आहे. हा जो साप आहे हा थंडीमध्ये जास्त प्रमाणात बाहेर पडतो, जसं की मी तुम्हाला म्हटलं 2-2, 3-3. आणि हा साप आहे निशाचर. निशाचर म्हणजे काय, तर हा साप रात्रीचा जास्त करून बाहेर पडतो. म्हणून हा व्हिडिओ बनवते की थंडीच्या दिवसामध्ये रात्रीचं घराबाहेर तुम्ही वॉशरूमला जात असताल तर तुम्हाला असं वाटतं की आता काय बाथरूमचा एरिया किंवा ज्या दिशेला तुम्ही वॉशरूमला जातात तो एरिया तुमचा रोजचा असतो, तुम्हाला ती दिशा माहीत असते, तुम्ही असे जाताल. पण अंधारामध्ये अंदाज घेऊन तुम्हाला जायचं नाही. आता थंडी चालू झाली ना, तुम्ही एखादा टॉर्च हातामध्ये ठेवा आणि रात्रीचे टॉर्चच्या प्रकाशामध्ये तुम्ही आजूबाजूला कुठे साप तर नाही आहे ह्याची खात्री बाळगा. कारण काय होतं, हे साप रात्रीचे जास्त प्रमाणात बाहेर पडतात थंडीमध्ये, आणि चुकून घराच्या आजूबाजूला आलेला असेल, आपला पाय पडला तर आपल्याला तो बाईट करू शकतो. तसा साप चावत नाही, पण आपला पाय जर पडला तर मग साप चावतो. त्यानंतर तुम्ही शेतामध्ये बऱ्याचदा उसाला बारे देत असता,
जे ऊस आहे, ऊसाचं जे पाचट आहे, त्या पाचटामध्ये बघा हे डिझाईन तुम्हाला दिसणार सुद्धा नाही. असा साप बसलेला असेल तर तुम्हाला कळणार पण नाही ते साप बसला म्हणून. ज्यावेळेस तो मोठ्या मोठ्याने आवाज देईल त्यावेळेस तुम्हाला समजेल. पण त्याच गडबडीत जर तुमचा कुठे पाय पडला तर तुम्हाला तो बाहेर करेल. ऊसाच्या पाचटामध्ये हा साप दिसून येत नाही बसलेला असेल तर. निसर्गाने ह्याचा अशा पद्धतीने डिझाईन बनवले. प्रत्येकाला स्वतःची सुरक्षा करण्यासाठी काहीतरी दिलंय निसर्गानं, तसं याला लपण्यासाठी अशी डिझाईन दिली आहे. हे बघा, जसं काही वाळलेलं पानच आहे. वाळलेलं एखादं पान वाळल्यानंतर कसं बनतं तसंच आहे. मग हे वाळलेल्या पाल्यापाचोळ्यामध्ये सुद्धा हा साप लपला असेल तर दिसत नाही आणि तो त्याच्यामध्ये लपतो. कारण त्याला माहिती मी ह्या पाल्यापाचोळ्यात दिसणार नाही, माझं डिझाईन असं येतो. बरोबर तशाच ठिकाणी लपतो जिथे तो दिसणार नाही. बऱ्याचदा सरपण जे असतं आपल्या घराच्या आजूबाजूला साठवलेली अशी मोठी मोठी लाकडे असतात, वाशे असतात, तर त्या लाकडांमध्ये वाशांमध्ये सुद्धा हे साप येऊन लपतात. कारण त्याच्यामध्ये ते दिसून येत नाही. तर महिलांना किंवा सगळ्यांनाच माझी विनंती असेल, सरपण काढताना पण काळजी घ्या. आजूबाजूला लाकडं साठवली असेल चूल पेटवायला सकाळ सकाळ आणि पहाटेच्या वेळेस बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये चूल पेटवली जाते. पहाटेला सुद्धा थोडासा अंधार असतो, पूर्ण दिसून येत नाही. एकदा असा किस्सा झालेला आहे. मी रेस्क्यूला गेले होते, मावशींनी दांडकं समजून सरपणाचं घेऊन सापालाच असं ओढलं होतं. ते साप चावला नाही त्यांना, पण त्यांनी ओढलं होतं आणि ओढल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे दांडकं असं वाकलंय कसं काय, ते तर सरळ पाहिजे, कडक पाहिजे, सॉफ्ट कसं काय दांडकं. म्हणून त्यांनी पाहिलं तर त्यांनी साप ओढला होता. असा चांगला असा जाडची जड साप त्यांनी खिचला होता सरपणामधून, लाकुडे समजून. तर असं सकाळचं चूल पेटवायला लाकडं वगैरे पाहिजे असतात. थोडंसं काळजी घेऊन रात्रीचं बाहेर वॉशरूमला वगैरे जाताना काळजी घ्या. आणि अजून एक ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्वाची, थोडासा व्हिडिओ लांब असेल पण तुम्हाला अजून एक गोष्ट महत्वाची सांगायची, ते म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला एक वनस्पती येते थंडीमध्ये, ती म्हणजे चिमुकाटा. चिमुकाट्याला आता वेगवेगळ्या भागात वेगवेगळीच नावं असंच म्हणावं लागेल, पण मला एकच नाव माहिती, तो म्हणजे चिमुकाटा. तर चिमुकाट्याची अशीच पानं असतात बघा, वाळल्यानंतर असेच दिसतात. जोपर्यंत हिरवी आहे तोपर्यंत हिरवीच, पण अशाच डिझाईनच्या असतात. अशी पानं असतात सगळी, अशी शंकरपाळीसारखी अशीच पानं असतात. आणि वाळल्यानंतर तर प्रॉपर अशी बनून जातात. आणि त्या चिमुकाट्यामध्ये ना हा साप जास्त करून लपतो किंवा बसतो, फिरतो. त्या चिमुकाट्यामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला अंगणात किंवा आजूबाजूला कुठे जरी चिमुकाट्याची वेल किंवा ती जी काटेरी झाडं असतात त्याची, ती जर पांगली असतील ना, तर मी तुम्हाला सांगेल की ती पहिली स्वच्छ करून टाका. घराच्या आजूबाजूचा ते चिमुकाट्याचा परिसर नाहीसं करून टाका. चिमुकाटा हा काढूनच टाका. कारण त्या चिमुकाट्यामध्ये मी खूप साप रेस्क्यू केले. ते घराच्या आजूबाजूला त्या चिमुकाट्यामुळे आपल्या घराकडे साप वळतात, त्या चिमुकाट्यामध्ये हे लपतात. जर चिमुकाटा जर वाया गेला मग तो दिसतच नाही, नजरेतच येत नाही. ज्यावेळेस हा साप मोठ्याने आवाज करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं, अरे सापाचा कुठून तरी आवाज येतोय. हा गुणच साप असा आहे की ह्याच्याजवळ जर कोणी जायला लागलं न कळत तरी आपलं लक्ष नसेल, पण सापाचं आपल्याकडे लक्ष असते. तर हा साप काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा मोठा कुकरची शिट्टी कशी वाजते, तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकला असेल तो आवाज माझ्या, त्या टाईपमध्ये हा साप आवाज करतो की तुम्ही माझ्या जवळ येत आहे, मी इथे आहे बाबा, माझी उपस्थिती आहे, माझ्यापासून लांब राहा, असं एक चेतावणी तो साप आपल्याला देत असतो. पण सापाचंही लक्ष नसेल ना, आपलंही नसेल ना, आपला पाय जर त्याच्या अंगावर पडला तर त्याला आपल्याला सांगता येणार आहे का की बाबा तू माझ्या अंगावर पाय दिलाय, पहिला पाय हटव. त्यांना वाचा नाहीये, त्यांचं काम एकच आहे. मग ते डायरेक्ट पडलेला पाय हटवण्यासाठी काय करणार, चावा घेणार. त्यांना जे विष दिले हे काय आपला जीव घेण्यासाठी नाही दिलेलं. त्यांना जे विष दिले ते त्यांची शिकार करण्यासाठी. आपल्यासारखे त्यांना हातपाय आहेत का, नाही आहेत त्यांना हातपाय. मग ते शिकार करणार कसं, भक्ष्याला पकडणार कसं, म्हणून ते विषाचा वापर त्या ठिकाणी करतात. एखादा घूस वगैरे असेल, तिला मारणार एखादा पक्ष असेल, त्याला धरणार, मग ते विष सोडणार, मग तो त्या विषाच्या प्रवाहाने ते पूर्णपणे अशक्त होऊन जातो, पूर्णपणे जीव त्याचा गेल्यासारखा जीव जातो थोडक्यात. आणि मग ते काय करतात, त्याला तोंडाच्या बाजूने गिळतात. त्यांना जे विष दिलेले ते त्यांच्या स्वतःच्या पोटाची भूक भागवण्यासाठी दिले. आपले जीव त्याने घेत जाव्या यासाठी नाही दिलं. जर त्याला आपला जीव घ्यायचाच असता तर माणूस दिसला की पळाला असता, आपण धरला असतं त्याला. दिसला माणूस की पळाला असता, आपण धरला असतं त्याला. पण साप तसं नाही करत. निसर्गानं त्यांना विष दिलंय, मान्य विषारी साप आहे, पण त्यांना तेवढं भित्र देखील बनवले. त्यांना एवढं भित्र बनवलंय ना, जेवढं आपण त्यांना घाबरतो ना, आपले 1000 पट साप आपल्याला घाबरतात.
त्यांच्याकडे विष असून सुद्धा ते आपल्याला घाबरतात, कारण त्यांच्यापासून आपल्याला इजा नको व्हायला. मी काय म्हणत असते तुम्हाला, साप चावणे हा एक अपघात आहे. तो ती गोष्ट सांगू नाहीये. मी काय म्हणते की एखाद्याचं जर मरण असेल तिथं, तर त्याला फक्त एक कारण आहे. साप कोणी वेगवेगळे कारणाने आपले देत होते. जो अगदी घरात बसलेला अगदी हट्टाकट्टा व्यक्ती सुद्धा अचानक अटॅक येऊन मरतो. म्हणजे जर तुमचं मरण असेल ना, तर त्याला कारण लागत नाही. तर ते मरण कधी कसंही होणार. आणि ज्याचा जर जीव तिथे वाचायचाच असेल ना, मग त्याच्या पुढे काही पण होतं, किती पण मोठी दुर्घटना त्याच्यासोबत होते, तरी पण त्या परिस्थितीतून तो वाचणार. असं असतं. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरण आहे. हे साप सुद्धा काही वर्षानुवर्ष नाही जगत जास्त. ह्यांचं पण एक लाईफ आहे. म्हणजे ह्यांचं पण एक लाईफला एक कुठेतरी पूर्णविराम आहे. काही वर्षे हे जगतात, नंतर मरतात. तर आता बऱ्याच जणांना तक्रारी असतात, ह्या म्हणून साप एवढी पिल्ले देतो, मग याला का जगवायचं, विषारी साप आहे, एवढ्या मोठ्या संख्येने तो पिल्लं देतो, मग यांना का जगवायचं. पण काय सगळीच पिल्लं जगतात का? नाही जगत सगळी पिल्लं. जेवढी पिल्लं जन्माला येतात त्याच्यामध्ये कितीतरी पक्षी उचलून येतात. काय बऱ्यापैकी पिल्ले म्हणजे त्याच्यामध्ये मरणच पावतात. त्यांचे किती भक्ष आहेत. एखाद्या मांजराने पाहिलं ते मारते, एखाद्या कुत्र्याने पाहिलं ते मारते, एखाद्या पक्ष्याने पाहिलं ते मारते. मोर सापांना मारतात, कोंबड्या मारतात, बदकं मारतात, पक्षी मारतात, प्राणी मारतात. त्यांचे किती भक्ष आहेत. इव्हन आपण माणूस असून आपण माणूस त्यांना मारतो. त्यांचे किती शत्रू येते विचार करा. एवढ्या शत्रूंचा सामना करत त्यांना जगायचं असतं. त्यामुळे ते लपून राहणे पसंत करतात. ते काय डायरेक्ट आपल्याकडे येत नाही. आता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघता, एवढे साप, तुम्हाला असं वाटतं अरे ताई तुम्ही किती साप पकडता, एवढे साप आहेत. साप जास्त नाहीयेत. त्यांच्या ज्या जागा होत्या, ज्या एरियामध्ये मी काम करते, लांब पर्यंत सगळं नष्ट झालंय. काही राहिलं नाही. पहिले इथं काटवण होतं, ज्या ठिकाणी मी राहते या भागामध्ये पहिले सगळे काट्याची मोठी झाडं होते. अचानक एरिया मार्केट आलं, एवढं मार्केट आलं, सगळे जागा खरेदी करायला लागले, सगळीकडे प्लॉटिंगच पडलं. जे एवढ्या दिवसापासून सगळे काटेरी झुडपं वगैरे ज्या ठिकाणी होती, त्या ठिकाणी डायरेक्ट हायफाय उंच 14-15 मजलीचे सोसायटी उभ्या झाल्या. आणि तुम्हाला माहिती आहे, सोसायटी उभीच करायची असेल तर वर्षामध्ये लगेच 15-20 मजली बिल्डिंग उभे, डायरेक्ट तिथे सोसायट्या उभ्या. मग एवढ्या कमी टायमिंगमध्ये ते बांधकाम होतं, साप दिसणार ना मग, बरोबर की नाही. त्यांच्या जागी जर एवढ्या मोठ्या इमारती आल्याले खूप स्पीडने बांधकामं चालू आहेत, खूप स्पीडने डेव्हलपमेंट चालू आहे मी ज्या ठिकाणी राहते तिथे. त्यामुळं इकडे या भागामध्ये सापांचं प्रमाण हे निदर्शनच जास्त येते. जास्त आहे नाही, तुमच्याकडे पण आहे सापांचं प्रमाण, पण ते तुम्हाला साप जास्त दिसत नाही. तुम्हाला वाटत असेल एकच साप आहे माझ्या घराच्या अवतीभोवती फिरतो. नाही, साप सगळीकडे असतात, पण ते तुमच्या नजरेत येत नाहीत. त्यांना ते लपून राहणं पसंत करतात. ते पटकन तुमच्या नजरेत येणार नाही. आता माझ्याकडे बघा, आता हिवाळा चालू झाला ना, सापाचे तुम्हाला होण्याचे रिस्क बघायला भेटतील. कुठे पण सोसायटीमध्ये, पार्किंगमध्ये आवरून जातात. पार्किंगमध्ये साप आला. सगळी नवीन बांधकामं त्यांच्या ठिकाणी सगळे डेव्हलप झालेले. जमिनीमध्ये इकडे तिकडे कुठेही भिंती असतील, पडकी घरं इकडे तिकडे कुठेही लपून बसलेले साप आता सगळे ह्या हिवाळ्यामध्ये बिग साईजचे, मोठ्या साईजचे घोणस पाहायला मिळणार. तर कोणी याला अजगर समजायचं नाही. बऱ्यापैकी लोक याला अजगर समजतात. बरं, याला कोणी अजगर समजायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, साप कोणी पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही. बरं, मी साप पकडते म्हणजे माझ्यात काय भरपूर डेअरिंग आहे म्हणून नाही पकडत. मी त्याच्याबद्दल माहिती जमा केली, त्याच्याबद्दल प्रशिक्षण घेतलं, त्याच्यामध्ये अनुभव घेतला. ज्या व्यक्तीला सापाबद्दल चांगला अभ्यास आहे, असे माझे मिस्टर माझ्यासोबत कायम हसायचे. त्यांच्याकडून मी भरपूर काही नॉलेज घेतलं आणि मग आता कुठे मी ते साप पकडायला लागले. हे साप पकडणं हे फक्त डेअरिंगचं काम नाहीये. आता मध्ये किस्सा झाला होता, अजगर का काही समजून एक जण व्यक्ती बघा, खूप व्हिडिओ व्हायरल झाला होता. असं घोणस सापच होता, छोटासा होता. तो गेला, असं त्याला असं वाटलं आता मी ह्याचं तोंड पकडलं म्हणजे मी साप पकडले असं होईल. त्याचं तोंड पकडल्यानंतर हा साप काय करणार आहे असं त्या व्यक्तीला वाटलं. तो व्यक्ती मेला, तो त्याच्या चुकीने मेला. बरं, त्याचा दोष सापाला जाऊ नाही शकत, कारण तुम्हाला माहिती नसताना तुम्ही त्या सापाला पकडायला गेले. तो गेला त्याचं तोंड धरायला. त्याला वाटलं मी काय असं सेकंदात त्याचं तोंड पकडेल आणि मग साप काय करणार आहे. पण तो जसा त्या सापाचं तोंड पकडायला गेला, सापाला दिसलं की मी चेतावणी देऊन सुद्धा, मी आवाज करून सुद्धा हा माझ्याकडे येतोय,
हा स्वतःहून माझ्याकडे येतोय त्यावेळेस सापाने पार ज्यावेळेस त्याचा हात त्याच्या जवळ गेला जोपर्यंत सापाने काही केलं नाही, पण ज्यावेळेस आता सापाला वाटलं आता माझी सुटका नाहीये, साप घाबरला आणि सापाने त्याला घाबरून बाईट केला, तर त्याचं तोंड पकडला होता. मग साप चावला जोराचा आणि त्याने केलेली ड्रिंक प्यायला होता तो दारू. मग हॉस्पिटलला त्याला घेऊन गेले, पण चिडून चावलेला साप त्याने त्याच्या ड्रिंक केलेली, त्याच्यावर व्यवस्थित उपचार नव्हते ड्रिंक केलेल्यावर, आणि मग त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण? सगळे म्हटले सापाला दोष दिला, पण तुम्ही गेला ना त्याला मुद्दाम तिथे चुकीच्या पद्धतीने पकडायला गेला, तुम्हाला माहिती नसताना तुम्ही डेअरिंग म्हणून पकडायला गेलात, तुमची पण त्याच्यामध्ये चूक आहे ना. तर तुम्ही देखील कोणीही या सापाला पकडायचं, याच नाही कुठल्या सापाला पकडायचा प्रयत्न नका करू, कारण साप पकडणं मी नेहमी म्हणते ह्या साप पकडण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण अनुभव खूप गरजेचा आहे. त्याच्याशिवाय साप पकडणे खूप चुकीचे आहे. त्यातली त्यात हा जर घोणस असेल ना तर याला खूप चांगला अनुभव पाहिजे तुम्हाला, त्याच्याबद्दल खूप चांगल्या माहिती पाहिजे तुम्हाला. आपल्याला 10 लोक बघतायत म्हणून आपण उगाच हवा करायला नाही जायचं. हा साप आहे, हा आपल्या जीवावर बेतू शकतो. त्या सापाला नाही माहिती की तुम्ही त्याला पकडताय म्हणजे तुम्ही त्याला वाचवताय, तो तुमच्या अंगावर धावणारच. त्याला एवढं नाही ज्ञान दिलेलं, त्याची बुद्धी एवढं विकसित नाहीये. त्याचं काम एकच आहे, खाणे पिणे आणि आराम करणे. फक्त खायचं प्यायचं आणि झोपायचं एवढंच सापाला माहिती आहे. उंदरांची नायनट करायचा, बेडकांचा नायनट करायचा आणि निवांत आराम करायचा, लपून राहायचं, एवढं सापाला माहिती आहे. सापाला जास्त बुद्धी नाहीये, साप आवाज नाही ऐकू शकत. त्यामुळे कोणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती असेल. जे कोणी माझे व्हिडिओ बघते, अगदी लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत मी सगळ्यांना सांगू इच्छिते की तुमच्या आसपास जरी साप वगैरे निघाला तर त्याच्या पुढे त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका. त्याला व्हिडिओ पाहून बॉटलमध्ये भरणे वगैरे अशा प्रकार करू नका. विषारी साप कधी कसा चावेल सांगू नाही शकत. मी देखील काळजी घेते, मी साप पकडताना खूप काळजी घेते. तुम्हाला व्हिडिओ पाहून भीती वाटते ना? भीती वाटत असेल तुम्हाला, पण मी खूप काळजी घेते. व्हिडिओमध्ये दिसतो तो अंगावर एवढा धावतो वगैरे, पण तो लांब असतो आमच्यापासून. आम्ही झूम करून व्हिडिओ काढतो ना, आम्ही लांब असतो. तो जरी धावला तरी आमचं झूम केलेलं असतं, त्यामुळे ते तुम्हाला जास्त भीती वाटत असते. पण मी खूप काळजी घेऊन साप पकडते. तुम्ही देखील, आता हिवाळा आहे तर काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हिवाळ्यामध्ये आणखी एक मण्यार जातीचा जो साप आहे, मण्यार, तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या चॅनेलला आहेत काही बऱ्यापैकी व्हिडिओ त्या मण्यार सापाचे. त्या मण्यार सापाचे तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर पूर्ण काळ्या रंगाचा तो साप असतो आणि त्याच्या अंगावर दुहेरी व्हाईट पट्टे असतात. हा काळ्या रंगाचा साप सुद्धा हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये जास्त बाहेर पडतो आणि जास्त करून या सापाची बाईट रात्री झोपेत होतात. रात्रीचे जे झोपलेले असतात ना, ह्या सापाला गरमी खूप आवडते. मग आपली गोधडी, ब्लँकेट, अंथरूण वगैरे याच्यामध्ये फार गरमी असते. मग हा साप ना चुकून गरमीच्या शोधात आपल्या अंथरुणामध्ये जर घुसला आणि आपल्याला चावला तर तो पटकन कळत येत नाही, कारण तो साप खूप नाजूक चावतो. अगदी मच्छर मुंगी चावल्यासारखा तो चावतो आणि तो साप चावला की आपल्याला लक्षात येत नाही आपल्याला साप चावलाय. त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगेल की काय काळजी घ्यायची. तुम्ही झोपताना थोडंसं उंच कॉटवर वगैरे झोपत जा. आणि जर तुम्ही जमिनीवर झोपत असाल तर मण्यार सापाची जर बाईट वाचवायची असेल तर मी तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन देते. तो म्हणजे तुम्ही रात्री झोपताना खाली झोपत असाल तर जमिनीच्या मधोमध झोपा आणि तुम्ही झोपत असताना मच्छरदाणीचा नक्की वापर करा. त्याचे तुम्हाला 2 फायदे आहेत. मच्छरांपासून पण तुमचा बचाव होईल. जागोजागी ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सगळीकडे मच्छरच मच्छर झालेत. तुम्हाला मच्छरांपासून पण सुटका मिळेल. आणि जर तुम्ही मच्छरदाणीचा वापर करत असाल ना झोपताना तर तुम्हाला स्नेक बाईट होऊच नाही शकत. रात्रीचा नाही होऊ शकत, कारण मच्छरदाणी असेल ना सापाला आतमध्ये घुसताच येणार नाही. तुम्ही एकदम आरामात झोपू शकता, अगदी पाय पसरून आरामात झोपू शकता मच्छरदाणीमध्ये. अजिबात तुम्हाला मण्यार सापाचा बाईट होणार नाही. मच्छरदाणीमध्ये झोपणे हे मी तुम्हाला प्रिफर करेन. ही काळजी तुम्ही नक्की घेऊ शकता. ग्रामीण भागामध्ये शक्यतो खाली जमिनीवर झोपणे टाळा. जर झोपत असतात तर अशा मोकळ्या जागी झोपा, मध्यभागी झोपा. लाकडांच्या शेजारी अडीअडचणीच्या बाजूला जास्त करून झोपत नका जाऊ. साप आहे, त्यांना आपण नाही थांबवू शकत. जसं सगळेच प्राणी असतात, आता कितीतरी पक्षी आहेत, प्राणी आहेत, तसा साप देखील निसर्गाने तयार केलाय, त्याला आपण नाही काय करू शकत. मी नेहमी म्हणते ना, तुम्ही साप किती जरी मारले
तरी सापाला तुम्ही संपवू नाही शकत. आणि मी जरी किती जरी साप वाचवले तरी पण मी सगळे साप नाही वाचू शकत. वाचवले म्हणून वाढणार नाहीत, मारले म्हणून कमी होणार नाहीत, लक्षात ठेवा. आणि या घोणस सापापासून या थंडीमध्ये काळजी घ्या असं मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगेल. हा साप तुम्हाला घराच्या अवतीभोवती, शेतामध्ये, रोडवरून जात असताना क्रॉस होऊ शकतो. हा साप तुम्हाला निदर्शनास येऊ शकतो. आणि जर चुकून कोणाला जर साप चावला तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की कुठलीही गोळी, कुठलाही बाबा बुंदू, कुठल्याही आयुर्वेदिक उपचारांवर विश्वास न करता फक्त एक धाव ग्रामीण रुग्णालयाकडे घ्या, जे मोठं हॉस्पिटल असतं तालुक्याच्या ठिकाणी वगैरे असेल. साप चावला तर लगेच घाबरून जाऊ नका, कारण ते फक्त टीव्ही आणि सिरियलमध्ये दाखवतात की साप चावला आणि लगेच तोंडातून फेस आला आणि तो मेला. घाबरून असं होऊ शकतं, हार्ट अटॅक वगैरे एखादा घाबरून येऊ शकतो. पण साप चावून लगेच मृत्यू होत नाही, लक्षात ठेवा. आपल्याला हॉस्पिटलला जायला एवढा टाइम तर नक्कीच असतो, तुम्ही घाबरायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा घोणस साप जर तुम्हाला चावला हे कन्फर्म असेल तर लक्षात ठेवा, हाताला किंवा पायाला कुठल्याही प्रकारची दोरी बांधायची नाही. हा साप चावल्यावर दोरी बांधत नाही, कारण हा साप जर चावला आणि तुम्ही जर खूप चुकीची, आणि बऱ्याचदा दोरी कशी बांधायची हे पण सगळ्यांना माहीत नसतं, त्याचा व्हिडिओ नेक्स्ट टाइम नक्की बनवेल. पण हा साप चावल्यावर दोरी बांधायची नाही एवढंच लक्षात ठेवा. जर तुम्ही दोरी बांधली तर रक्तप्रवाह एका जागी थांबला जातो. हाताला चावला असेल तर तुमचा हात बऱ्यापैकी डॅमेज होऊ शकतो. तर त्यासाठी सांगते की दोरी बांधायची नाही या सापाला. आणि घाबरू नका, बऱ्यापैकी स्नेक बाईट्स जे आहेत, मला रात्री अपरात्री भरपूर फोन येतात साप चावले म्हणून. जर बिनविषारी असेल तर मी तिथे त्यांना सांगत असते, आणि विषारी असेल तर मी त्यांना पुढचं सजेशन देखील देत असते. आणि बऱ्यापैकी जेव्हा मला फोन आलेला आहे त्यांना मी माझ्या सल्ल्यावरून बऱ्यापैकी स्नेक बाईटचे जे पेशंट आहेत ते सुरक्षित आहेत, याचा मला आनंद आहे. तर असो, माझी माहिती तुम्हाला कशी आवडली तुम्ही नेहमीप्रमाणे जसं कमेंटमध्ये सांगता नक्की सांगा. आणि काळजी घ्या एवढंच सांगेल. आणि मला कोणी साप मारायला सांगू नका बरं का, कारण घोणस सापाचे जेव्हा व्हिडिओ टाकते त्यावेळेस बऱ्याच जणांचं मत असतं की हां यांच्या घरातच द्या साप. मला अलाउड नाही ना पाळायला घरामध्ये एवढे साप, पाळू नाही शकत मी, त्याला कायद्याचं बंधन आहे आपल्याला. आणि मारण्यासाठी मी काम नाही करत. तुम्ही मला सांगता विषारी साप येऊन ताई तुम्ही वाचू नका, तुम्ही मारा, तर मी मारण्यासाठी काम नाही करत, मी वाचवण्यासाठी काम करते. सापाचा जीव असो, तुमचा जीव असो, मारण्याच्या नादात पण, जसं मी म्हटलं, मारण्याच्या नादात पण तुम्हाला तो चावू शकतो, त्यामुळे मारण्याचाही प्रयत्न नाही करायचा. काळजी घ्या एवढंच सांगेल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.